महत्त्वाची बातमी आहे। गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमामध्ये मोठा बदल झालाय। ग्रामीण भागामधून जर तुम्ही गॅस बुकिंग करत असाल तर 45 दिवसांनंतरच एलपीजी बुक करता येणार आहे। त्याचबरोबर शहरी भागामध्ये जर तुम्ही असाल तर 25 दिवसांचं अंतर ठेवतच गॅस बुकिंग करता येणार आहे। तर तुमच्याकडे सिलेंडर असेल, गॅस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आता घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय। पुढील काही दिवस युद्ध सुरू राहील, ही परिस्थिती आणखीन गंभीर स्वरूपात धारण करू शकते। घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाहीये, वितरणाकडे गॅसचा साठा कमी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। अमेरिका आणि इराण युद्धाचा मोठा फटका आता घरगुती गॅस सिलेंडर धारकांना बसल्यास बघायला मिळत आहे। सगळीकडे गॅस विकत घेण्यासाठी रांगा लागल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर आज सगळ्यात मोठी धक्का देणारी, काळजाला भिडणारी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे संपूर्ण भारताचा गॅस संपलाय। उद्यापासून गॅस सिलेंडर मिळणे आता बंद होणार आहे। संपूर्ण देशात आणीबाणी लागू होणार हे ऐकून धक्का बसला असेल, पण आता सावधान व्हा। गॅस सिलेंडरच्या बाबतीत एक भयानक बातमी आता समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये खळबळ उडालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील गॅस या ठिकाणी बंद होणार नाही, पण उद्यापासून फक्त या जिल्ह्यातील गॅस बंद होणार आहे। त्यानंतर पुढे 2 दिवसाची पुढच्या भागातील गॅस बंद होणार आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गॅस सिलेंडर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या गावामध्ये हे बंद होऊ शकणार आहे याचा आढावा आपण घेणार आहोत। गॅसचा तुटवडा इतक्या भयानक प्रमाणात वाढलाय की ज्यामुळे सरकारने गॅस सिलेंडरवर लागू केलेले नवीन नियम, ज्यामुळे आता या ठिकाणी गॅस सिलेंडर तुम्हाला अजिबात मिळणार नाही। तुमच्या घरात जो गॅस सिलेंडर जळतो, जो कदाचित शेवटचा या ठिकाणी असू शकतो, मग पुढे स्वयंपाक कसा करणार, जेवण कसं करणार, तुम्ही या ठिकाणी उपाशी राहणार का, हा प्रश्न या ठिकाणी गंभीर असू शकतो। त्यामुळे उद्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर मिळणार नाही आहे याचीच अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत। लक्षात घ्या, तुमच्या खिशात 1000 रुपये जरी असले, बँकेत लाखो रुपये जरी असले, तर पैसे देऊनही तुम्हाला गॅस त्या ठिकाणी अजिबात सिलेंडर मिळणार नाही। कारण आता उद्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकार गॅस सिलेंडरच्या बाबतीत 5 अतिशय भयानक नियम लागू करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला पैसे देऊन पण गॅस सिलेंडर मिळणार नाही। अमेरिका इराण या युद्धामुळे आता भयानक वातावरण तयार झालंय, त्यामुळे तुम्हाला पण कानावर बातमी आली असेल, आता हॉटेल पण बंद होऊ लागले आहे, खानावळी पण बंद होऊ लागले आहे। 2 दिवसापूर्वी कमर्शियल जो गॅस सिलेंडर मिळतो, तो म्हणजे जो हॉटेलमध्ये जे वापरले जातात ते निळ्या रंगाचे गॅस सिलेंडर बंद होऊ लागले आहे। या ठिकाणी बंद का झाले आहे याचं कारण या युद्धामुळे झाले, पण हॉटेल व्यावसायिकांनी आंदोलन केलं तरी या ठिकाणी गॅस सिलेंडर त्यांना मिळालेलं नाहीये। तशीच परिस्थिती आता घरगुती गॅस सिलेंडर धारकांची होणार आहे। थोडे वेळ थांबून का होईना गॅस सिलेंडर मिळणं गरजेचं आहे, कारण की उद्यापासून, रात्रीपासून, म्हणजे जे उद्याची रात्र होणार आहे, काहींना गॅस सिलेंडर मिळणार नाही याची शक्यता दाट आहे। बघा, इतक्या भयानक पद्धतीने वाढला आहे, या गॅसचा दर पण वाढवलेला आहे आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा सुद्धा आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर आता तुम्हाला मिळणार नाही। उद्या मध्यरात्रीपासून कोणत्या भागामध्ये गॅस सिलेंडर मिळणार नाही, याच्या पुढच्या 2-3 दिवसानंतर कोणाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, सर्व काही अपडेट लागू आपल्या इथं पाहायला मिळणार आहे। बघा, 5 नियम लागू केल्यामुळे गॅस सिलेंडर आता घेण्यासाठी लोकांची इथून पुढे फजिती होणार आहे। लक्षात घ्या, भारताचा गॅस साठा जो आहे, गॅस साठा, तो भारतामध्ये आता गॅस मिळणे बंद आहे। अशा प्रकारच्या बातम्या पूर्वी व्हायरल झाल्या होत्या, पण जेव्हा आज सकाळी एक धक्कादायक निर्णय घेण्यात आला, त्यानंतर सगळ्या गॅस ग्राहकांना मोठा धक्का बसलाय। मग कोणत्या ठिकाणचा गॅस सिलेंडर आहे तर तो या ठिकाणी मिळणार नाही आहे। 5 नियम कोणते आले आहे गॅस घेण्यासाठी याची आपण अपडेट पाहणार आहोत। बघा, 5 नियम आता लागू गॅसचा वाटप करण्यात येणार आहे,
पण गॅस आता तुटवडा असल्यामुळे यामध्ये आणखीन काय बदल करण्यात आले याची आपण अपडेट बघणार आहोत. आजची ही माहिती 2 मिनिटं लक्ष देऊन ऐकायचा. इकडे बघा, लोकांना वाटते की माझ्याकडे 2 गॅस सिलेंडर आहे, हे दोन्ही भरून ठेवले, आता याचं टेन्शन नाही. लक्षात घ्या, जी परिस्थिती आज सकाळी झालेली आहे, इराणने एक डाव टाकला आहे. त्यामुळे नुसता भारताचाच प्रॉब्लेम नाही, ते अतिशय आशिया देशातल्या सुद्धा 90% देशाचा प्रॉब्लेम सुरू झालाय. त्यामुळे तुम्ही इतक्या हलक्या त्या ठिकाणी घेऊ नका, अजिबात घेऊ नका, कारण गॅस बाबतीत सरकारने त्यामुळे एक भयानक निर्णय घेतला आहे. 5 नियमावली वेगवेगळ्या पद्धतीने इथं गॅस सिलेंडर घेण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. पुरवठा कधीपासून सुरळीत होणार आहे, कोणत्या भागामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा कायमचा उद्यापासून खंडित होणार आहे, गॅसचे सिलेंडरचे येणे या ठिकाणी कुठे कुठे बंद होणार आहे, कोणत्या भागामध्ये कोणते जिल्हे आहेत, हे सविस्तर ह्या माहिती आपण या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, तुमचा काय गॅस या ठिकाणी विजू शकतो, तुमच्या स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे लक्षपूर्वक 2 मिनिटं पाहायचं आहे. बघा, गॅस सिलेंडर कसं काय संपला, गॅस कसा थांबला, भारताला गॅस संपला असं कसं काय होऊ शकतं? पहा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं असेल गॅस सिलेंडर आणि युद्धाचा काय संबंध, या ठिकाणी तेच तुम्हाला समजावून सांगणार आहे. एलपीजी काही आपल्या देशात म्हणजे जे काही तयार होत असते, एलपीजी गॅस असू दे, 60%हून अधिक गॅस या ठिकाणी परदेशातून प्रामुख्याने आखाती देशातून आयात करतो. जसे की या ठिकाणी इराण असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, या ठिकाणी आता गॅस आणणं असू दे, परंतु इराण स्टेट ऑफ हार्मोन्स या समुद्रमार्गाने या ठिकाणी रोखून धरला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गॅस आपल्या भारतात येतो तर त्या ठिकाणचा मार्ग पूर्णपणे या ठिकाणी इराणने बंद केलाय, कारण भारत देश इराणला साथ देत नाही. त्यामुळे भारताकडे येणारे गॅसची जहाजे समुद्रात सध्या या ठिकाणी अडकलेले आहेत. बघा, भारतामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा आतापर्यंत जोडत होता, आता दुसऱ्या टप्प्या पद्धतीने शक्य आहे. त्यामुळे सरकारने आणखीन भयानक 5 नियम इथं गॅसमध्ये लागू केले. आता यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल असेल, हे युद्ध चालू असल्यामुळे ज्यावेळी रशिया युक्रेन मागच्या वेळी युद्ध झालं तेव्हा देखील पेट्रोल डिझेल भाव गगनाला भिडले होते. आता परिस्थिती खूप भयानक आहे. त्यावेळी आपण रशियाकडे पाहिलं तर तेल होतं, गॅसही स्वस्त मिळत होते, परंतु रशियाकडून येणारा जो मार्ग आहे तो इराणने अडवला आहे. त्यामुळे पुढील 3 महिन्यासाठी आता ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे, कारण की 5 नियम इथं लागू केलेले गॅस सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे नाही आहे. बघा, हे 5 नियम कोणते आहेत? सिलेंडर बंद देखील अनेकांना होऊ शकतो. म्हणजेच काय, सकाळी मुंबईच्या गॅस एजन्सी बाहेरची दृश्य जर पाहिली, तुम्ही पाहिला असेल, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, या ठिकाणी मोठे जे शहर आहेत, जी गावं आहेत, त्या ठिकाणी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात रांगा दिसल्या आपल्याला. पण या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून आता लोक 5-5 किलोमीटर रांगा लावून गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगेत उभे होते. पुण्यात परिस्थिती तीच होती, सोलापुरात तर या ठिकाणी परिस्थिती बघितला तर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर पाहायला मिळतो. मग या ठिकाणी नेमकं काय घडलं, नेमकं काय परिस्थिती आपण ही पाहिली, मग या पद्धतीनं आता आपल्याला गॅसचा पुरवठा कसा होणार आहे हे पाहायचं आहे. दिल्लीत तर गॅस मिळण्यासाठी अक्षरशः झुंबड उडली आहे, कारण गॅस संपला तरी तुम्ही जेवण कसं उपाशी राहायचं, वेळ येऊ शकते. लोकांना भीती वाटते, जर आज गॅस सिलेंडर नाही मिळाला तर उद्या या ठिकाणी मिळणार नाही. पण गॅस सिलेंडरची ही स्थिती पाहता सरकारने नवीन नियमावली लावली आहे. या 5 नियमानुसार गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तुम्हाला जर माहित असेल, ही हॉटेल मालकांना या सगळ्या मोठा फटका बसायला, गॅस सिलेंडर आता नसल्यामुळे हा हॉटेल बंद सुद्धा होऊ शकतं, ह्यांच्या पोटावर पण पाय होऊ शकतो. बघा, काही जिल्ह्यामध्ये उद्यापासून इकडे बंद होण्याची शक्यता आहे गॅस सिलेंडर. त्यामुळे गॅस कसा वापरायचा, काय वापरायचं हे तुमच्या हातावर आहे. उद्यापासून मिळणार नाही. सगळ्यात आधी गॅस सिलेंडर नियमावली पाहून घ्या. जिल्ह्यामध्ये काही उद्यापासून बंद होणारे हे गॅस सिलेंडर काही स्थिर होऊ शकतात, म्हणजे 48 तास 72 तासामध्ये हे गॅस सिलेंडर तुमच्यापर्यंत येऊही शकतात, पण काही तास उरले तिथेही संपू शकतात. बघा, जेवण शिजणार आहे का, चपात्या होणार नाही, काही अन्न तर राहणारच नाही, शिजवण्यासारखं काही मिळणारच नाही. नियम क्रमांक 1, बुकिंग मधली बदल, 25 दिवसाचा गॅप या ठिकाणी राहणार आहे. पूर्वी तुम्ही आता सिलेंडर संपला की 48 तासात दुसरा मार्ग म्हणजे मागू शकता, पण नवी नियमावली, एकदा गॅस सिलेंडर संपला की पुढचे 25 दिवस तुम्हाला बुकिंग अजिबात या ठिकाणी करता येणार नाही.
जर तुमचे मोठे कुटुंब असेल तर गॅस लवकर संपला असेल, पुढचे दिवस तुम्हाला लाकडावर किंवा कोळशावर स्वयंपाक करावा लागेल. नियम या ठिकाणी दुसरा लागू होतोय. एशियन कमोडियन ऍक्ट लागू शकतो. आवश्यकता वस्तू फायदा कायदा 1955 लागू केला. याचा अर्थ जर कोणी गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवला किंवा काळा बाजार करण्यात येत असेल तर थेट तुरुंगात या ठिकाणी तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. बघा, 3 केवायसी किंवा आधार सक्ती. ज्याचे केवायसी पूर्ण आहे त्याच्या एकदाच नाव येणार कनेक्शन वरती. गॅस कनेक्शन तात्काळ बंद केले जात आहे. नियम 4 रेशिंग सुरू झाले आहेत. सरसकट जेवढी तुम्ही रिपिंग मिळणार नाहीये, ज्या भागात टंचाई जास्त असेल तिथं रेशनरिंग कार्डवर गॅस देणार जाणार नाहीये. बघा, अशक्य होत आहेत काही गोष्टी, शक्य करण्याच्या गोष्टी आपण आता सरकार करू शकतोय. नियम 5 डिलिव्हरीच्या वेळी तपासणी. गॅस डिलिव्हरी देणार माणूस आता तुमच्या घरात येऊन तपासणी करू शकतो. तुम्ही गॅसचा वापर फक्त स्वयंपाकासाठीच करत आहात की या ठिकाणी आता व्यवसायासाठी करत आहात हे या ठिकाणी चेक केले जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष ठेवा. सोशल मीडियावर चर्चा आहे की भारताचा गॅस पूर्णपणे संपलाय. सरकार म्हणते घाबरू नका, कारण की जमिनीवरती सगळी परिस्थिती वेगळी आहे. जहाज येत नाही आहेत, मर्यादा ओलांडली आहे प्रचंड. जेव्हा सरकार म्हणतंय घाबरू नका तेव्हा लोकांमध्ये जास्त भीती निर्माण होते. पण पेट्रोलच्या बाबतीत झालं, पैसे अजूनही बंद, इंधन मिळत नाही आहे. बघा, पेट्रोल पण टंचाई वाढू शकते. गॅसच्या बाबतीत निर्माण होण्याची जी टंचाई आहे पेट्रोलवरती पण येऊ शकते, पण अद्याप अजूनही ती वेळ आलेली नाही आहे. या ठिकाणी कोणाचं म्हणणं आहे तेव्हा आता बघा, मुंबई त्या ठिकाणी, नाशिक, नागपूर या ठिकाणी ठराविक जिल्ह्यातील जिल्ह्यांची यादी सांगतो. पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई. बघा, नाशिक, नागपूर या ठिकाणी आता गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु कोणाला मिळणार नाही ज्याची केवायसी झाली नाही, ज्याचा व्यवसाय या ठिकाणी धंदा आहे, त्यांना गॅस मिळणार नाही. अशा प्रकारच्या व्हिडिओच्या साठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.